नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे, ना सुरुवातीला ना शेवटी. बरं, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. तुम्हाला माहिती आहे आपल्या स्टोरीमध्ये एक कथानक चालू आहे आणि ते कथानक असं आहे की 4 जण आहेत, राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. राहुल त्यांचा लीड आहे आणि ते एका प्रोजेक्टवरती काम करतायत. त्यांच्या मानेला एक चिप लावली आहे आणि त्या चिपमधनं सगळ्या गोष्टी या त्याच्या कम्प्युटरवरती जात आहेत. 24 तास कम्प्युटर चालू असतो. काही प्रोग्राम त्यानं बनवलेले आहेत, त्यातनं त्याला काही दिसत असतं, म्हणजे कोणी खोटं बोललं, कोणी काय केलं, या वागण्याची रिॲक्शन काय, याची प्रोबॅबिलिटी काय, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्यातनं दिसत असतात. आज काय झालंय पाहूया त्याच्यामध्ये. आता ॲक्च्युली राहुल घरी आलेला, ऑफिसमधनं काम करून घरी आला. हे 4 जण एका फ्लॅटवरती राहत आहेत, 4 वेगवेगळ्या रूममध्ये. नेहा तिथं बसलेली एक सोफ्यावरती आणि त्याची वाटच बघत होती. कंटाळून आलेला राहुल, आज प्रचंड काम झालेलं, स्ट्रेस होता, पाऊस पडलेला, त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये हवेमध्ये दमटपणा होता, वास येत होता, घाण, दुर्गंधी. त्यामुळे त्याचं ऑलरेडी डोकं थोडंसं तापलेलं होतं म्हटलं तरी चालेल. त्यात आल्या आल्या नेहानी प्रश्न केला, कुठं होतास तू? काल कुठं होतास? तू माझा मेसेज बघितलास का? असे प्रश्न केल्यावरती आलेला दरवाजा उघडून आत तेवढ्यात अशा पद्धतीनं विचारलं की काल कुठं होतास? गायब कुठं होतास? सांग मला. नाही नाही, काय झालं, काय नाही, मला काय त्याला काय कळे ना. 2 मिनटं तो एकदम बोलायचा बंद झाला. मी मी समरबरोबर होतो. तिकडनं समरचा आवाज आला, खोटं बोलतोयस तू माझ्याबरोबर नव्हतास. तू कुठं होतास मला माहीत नाही. तिकडनं कीर्ती मोबाईलमध्ये स्क्रोल करत बसलेली, नेहमीप्रमाणे व्हिडिओ बघत होती. गाईज प्लीज मला जरा कॉन्सन्ट्रेट करू द्या व्हिडिओवरती. म्हणजे काय होईल की मला जो महत्त्वाचा आता व्हिडिओ आला आहे तो मला बघून झाल्यावर मग मी परत तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पार्टिसिपेट करते. ठीक आहे. पण तेवढ्यात नेहा आणि राहुल यांचं भांडणं आता वाढायला लागली. ती बसली खरं खोटं करायला, तू खरं सांग. हा म्हणाला, मी खरंच सांगतोय, मी कुणाबरोबर पण नव्हतो. मग पहिला का म्हणालास तू की मी समरबरोबर होतो? मी कामात होतो, मी विसरलं असेल. तू कारणं द्यायला चालू केली त्यानं. असं करून ते भांडण वाढलं. भांडण हे सगळं त्यांच्या लॅपटॉपवरती सिंक होत होतं. आता काय झालं ह्या सगळ्यामध्ये की भांडणं वाढल्यावरती तिथलं वातावरण थोडंसं टाईट झालं म्हटलं तरी चालेल. वातावरण थोडंसं हॉट झालं आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता कीर्ती नेहमीप्रमाणे क्रिंज टोन, गाईस तुम्ही भांडणं थांबवा, भांडणं करू नका. मंगळवारची संध्याकाळ आहे, भांडणं वाढवली तर ही भांडणं पूर्ण वेळ कायम राहतात अशी तिची आई म्हणायची. ते तिनं सांगितलं. पण ती भांडणं काही झालं तरी थांबायची नाव घेत नव्हते. समर पण आता मध्ये पडून, अरे कशाला आता मी सांगितलं अशा गोष्टी, असं त्याला वाटायला लागलं. हो म्हणलं असं तर चाललं असतं. पण आता ती भांडणं थांबतच नव्हती. रूमवरती एक प्रकारचं वातावरण जर म्हणलं तर एक प्रकारचं वातावरण एकदम भांडणाच्या पद्धतीचं झालेलं. फाईट, ऑलमोस्ट ते दोघं फाईट करणार होते, काहीच करू शकत नव्हते. ती म्हणत होती की तू का खरं बोलला नाहीस? हा म्हणत होता तू माझ्यावर ट्रस्ट करत नाहीस. ती म्हणत होती तू मला खरं सांगत, यू डोंट टेल मी अ ट्रूथ ऑलवेज. हा म्हणत होता तू काहीतरी मी सांगितलं तर त्यातनं तू वेगळंच काहीतरी निष्कर्ष काढशील असं मला वाटत होतं. अशा बऱ्याच गोष्टी आरेला कारेला आरे असं करून ते आरे तुरे करून भांडणं चाललेली. अजून मारामारी झाली नव्हती फक्त, पण चाललेली भांडणं. आता काय झालं की थोडंसं हे भांडण निवळण्यासाठी समरनी पुढाकार घेतला. काहीच असू दे, आता काय झालं ते झालं, काहीतरी कामात अडकला असेल, सोडून दे. ती म्हणाली, अरे ह्यानं नेहमी खोटं नाही बोललं पाहिजे, हा नेहमी खोटं बोलतो. पण आता काय आहे की तो त्यांचा लीड होता आणि त्या लीडला अशा पद्धतीनं ती बोलल्यावरती आता त्या दोघांनाही भीती वाटायला लागली. आता याची रिॲक्शन आपल्यावरती होती का काय, हे आता समरला भीती वाटायला लागली. मी खरं सांगितलं म्हणून हा आता माझ्यावर काय ॲक्शन घेतो का काय, म्हणून काहीतरी करून त्यांना आता थांबवायला लागणार होतं. नेहानी हे प्रकरण कुठंतरी तिसरीकडेच नेऊन पोचवलेलं. त्यामुळं काहीतरी करून हे प्रकरण आता त्या दोघांना थांबवायला लागणार होतं. कीर्तीनं विषय बदलला. कीर्ती म्हणाली, हे बघ काय आहे की दोघांपैकी एकाला कोणाला तरी डिफेन्सिव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे कोणाला तरी हे भांडणं थांबवायला पाहिजेत. नेहा राहू दे, काय झालं असेल, कामात असेल, कदाचित आपलंच काम तो करत असेल असं वाटलं.
हे सगळं कॉन्व्हर्सेशन त्यांच्या चिपमधनं त्या कम्प्युटरला सिंक होत होतं, त्याचे रिझल्ट येत होते, स्पाईक येत होते, जात होते, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे सगळे मेसेज ऑनलाईन त्याच्या घड्याळामध्ये वॉचमध्ये सुद्धा येत होते नोटिफिकेशन म्हणून, त्याच्या मोबाईलवरती सुद्धा येत होते. बऱ्याच गोष्टी या तंत्रज्ञानामुळं अतिशय पद्धतीनं त्यांना दिसत होतं की काय व्हायलंय काय नाही व्हायलंय. त्यांचा प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने पुढं चाललेला आता काय झालं, एवढं भांडणं झाली, एवढं थांबवायचा प्रयत्न केला पण थांबत नाही आहे. पण तेवढ्यात तिथं काय झालं की बाजूला त्यांच्या रूममध्ये टेबलवर असलेला ग्लास पडला, खलकन आवाज आला जोरात आणि काहीतरी झालं आणि सगळं अचानक थांबलं. त्यांना कळायचं बंद झालं. म्हणजे अचानक असा काहीतरी प्रसंग झाला आणि सगळी भांडणं थांबली. नेहाला आठवलं की तिची आई म्हणायची की काच फुटू नये, काच फुटलं तर आणि काहीतरी होतंय, म्हणून तिनं एकदम नाही नाही काच नाही फुटता कामा, काही होता कामा नाही, ग्लास वगैरे पडता कामा नाही, ती एकदम थांबली. राहुल होता, त्याला पण कळायला 2 मिनटं, कारण आता काचा सगळ्या विखुरलेल्या, त्या उचलायला तर पाहिजेत, कुणाला जर पायाला लागतील आता त्यांचं लक्ष तिकडं. भांडणं आता थांबली अशा पद्धतीनं. ती जी आहे कीर्ती तोपर्यंत पळत पळत गेली. तिनं 2 कप कलिंगडाचा ज्यूस बनवला, त्याच्यामध्ये बर्फ घातला आणि दोघांच्या हातात आणून दिला. त्या म्हणाले. ते पिल्यावरती दोघांची डोकी थंड झाली. त्या सगळ्यांनी त्या काचा ज्या पडलेल्या त्या गोळा केल्या. बारीक बारीक काचांचे तुकडे होते, ते असे स्पंजसारखं काहीतरी करून त्यांनी चिकटून चिकटून गोळा केले जेणेकरून पायात बियात घुसू नयेत. आता डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आहे हे कॉन्व्हर्सेशन त्यांचं. आणि बऱ्याच गोष्टी त्यांना लक्षात आलं की भांडणं झाल्यावर यावं आणि भांडणं मोठी मोठी झाल्यावरती काय काय होत गेलं आहे त्यांना लक्षात आलं आहे. त्यात मंगळवारी काय होतं आहे की एनर्जी पण हाय असती, रिॲक्शन पण फास्ट होती, आठवड्याचा दुसराच वार. पण कंट्रोल जो आहे तो नंतर येतो, बुधवारी गुरुवार नंतर. त्यामुळं नेहा हलकंच हसली तिथं. म्हणतात ना फाईट वाढवू नये मंगळवारी, की त्यासाठी दोघंही शांत झाले. राहुलनं तिच्या डोळ्यात बघितलं, तिनंही मिश्किलपणे त्याच्या डोळ्यात पाहिलं. दोघंही एकमेकांकडे बघून हसले, थँक्स फॉर द ट्रुथ म्हणाली. आणि शेवटी त्याच्या डॅशबोर्डवरती एक मेसेज आला, कॉन्फ्लिक्ट कमी झालेला आहे, ट्रस्ट पुन्हा एकदा गेन केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला पुढे आता काम करायला आणि सोपं जाणार आहे एवढं सगळं झाल्यावरती, असं सगळं त्याच्यावरती लिस्ट बनवून आली. सगळ्यांनी वाचलं, सगळेजण ओके. आणि बाय द वे बाहेर अजूनही पाऊस पडत होता, त्यामुळं घरामध्ये कोंदट दमट वातावरण झालेलं, त्याला काही पर्याय नव्हता इथं. तसेच ते त्या कलिंगड ज्यूसचा आस्वाद घेत पीत पीत ते सगळं करत होते, चाललेलं त्यांचं. पण आता सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे एक प्रश्न अनुत्तरित आहेतच आणि तो असतोय, त्यामुळं आपलं हे कथानक पुढं चालूच असतं आणि त्यांना तो सोडवायचा पण आहे, प्रोजेक्ट पण कंप्लीट करायचा त्यांना. ते काय होतं की नेमकं भांडणामध्ये होतं काय, कोण जिंकतं कोण हारतं, यात माणसं जिंकतात की नाती हारतात, काय होतंय आता हे त्यांना टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हुडकून काढायचं होतं. बघूया आता ते कशा पद्धतीनं त्यांचे प्रयोग कंटिन्यू ठेवतायत, या प्रश्नाचं उत्तर कसं हुडकून काढतायत. भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी भागामध्ये. नमस्कार.